महाराष्ट्राच्या जनतेला 1 मे आणि कामगार दिन निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या तमाम हुतात्म्यांना मी नम्रपणे अभिवादन करतो। 2.5 वर्षात अनेक योजनी सांगड घातली असून दुप्पट वेगाने महाराष्ट्रासाठी काम करून महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याचे काम करू। महाराष्ट्र नंबर 1 आहे, शासन त्याला गती देण्याचे काम करेल। पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा। महाराष्ट्राच्या निर्मितीला आज 65 वर्ष पूर्ण होत आहे। राज्यातील तमाम जनतेला मी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। महाराष्ट्र स्थापनेसाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांना आदरांजली वाहतो। आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, सहपोलीस आयुक्त, सीओ, जिल्हा परिषद, सर्व लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी, या महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेकांनी रक्त सांडलं, बलिदान केलं। त्यामागे अनेक दिग्गजांच्या तपश्चर्या आहे, कर्तृत्व आहे। त्या साऱ्यांचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे। ज्यांनी ज्यांनी या भूमीसाठी बलिदान दिलं त्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे। आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे। महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये कामगारांचं बहुमोल योगदान आहे, त्यांचं स्मरण करण्याचा दिवस आहे। आज महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी आपण जमलो आहोत आणि सीमेवर पुन्हा एकदा युद्धाचे ढग जमू लागले आहेत। ही वेळ आहे छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा वारसा जागवण्याची, एकमेकांमधले हेवे दावे, पक्षभेद, अंतर्गत वाद भांडणं गाडून देशासाठी एकजुटीने उभं राहण्याची। ही राजकारणाची वेळ नाही, राष्ट्रकार्याची वेळ आहे। पहलगाम मधल्या अतिरेक्यांनी निरपराध पर्यटकांना गोळ्या घातल्या, याचा बदला देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि आपले शूर सैनिक नक्की घेतील। त्या कामात मराठी पाऊलही पुढे असेल हे मी खात्रीने सांगतो। महायुतीच्या काळात महाराष्ट्राच्या महाप्रगतीची घोडदौड सुरू झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मी, आम्ही तिघेही एक दिलाने एक मताने महाराष्ट्राचा गाडा हाकत आहोत। जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली काल केंद्र सरकारने घेतला। महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला हे वृत्त येऊन थडकलं। मोदी सरकारची सामाजिक न्यायाची भेटच आपल्या देशाला मिळाली असं म्हणावं लागेल। या निर्णयामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला भारतीय समाज आता भविष्यात उभा राहिलेला दिसेल। असे निर्णय घ्यायला धाडस लागतं आणि म्हणून अनेक धाडसी निर्णय आपल्या केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतले। काश्मीर मधलं 370 कलम असेल, माझ्या बहिणींना सत्तेत वाटा देणारे नारी शक्ती वंदन असो, वक्फ बोर्ड सुधारणा असो, असे अनेक कायदे मोदीजींनी धाडसाने घेतले। आता कालसेनचा निर्णय झाला। आम्ही मोदी सरकारचं मुक्तकंठाने अभिनंदन केले आणि करतोय, आभार मानतोय। या निर्णयामुळे वंचित शोषित समाज घटकांना न्याय मिळेल, सामाजिक न्यायाचं महाद्वार उघडेल याची मला खात्री आहे। देशात आज महाराष्ट्र अनेक आघाड्यांवर नंबर 1 आहे। महाराष्ट्रानं आर्थिक, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रात मुसंडी मारली आहे। देशाच्या आर्थिक प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे। महाराष्ट्राच्या विकासात मुंबईचं मोठे योगदान आहे। पण मुंबई म्हणजे केवळ मुंबई नाही,
तर मुंबईपासून ठाणे आणि पुढे रायगडपर्यंत सगळं महाक्षेत्र, महानगर क्षेत्र सुद्धा यामध्ये येतं. ठाणे असेल, रायगड असेल, पालघर असेल. ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला यापूर्वीच्या काळात ठाण्यासाठी भरीव काम करण्याची संधी मिळाली. ठाणे हे माझं घर आहे, माझा एक ऋणानुबंध आहे. त्यामुळे या जिल्ह्यासाठी विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या. ठाणे विकासाचं खणखणीत नाणं आहे, हे आपण दाखवून दिलं. ठाणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी गेल्या 2.5 वर्षात 80,000 कोटीपेक्षा अधिकचे प्रकल्प आपण मंजूर केले. त्यामुळे पुढच्या 10 वर्षात ठाणे केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातला आदर्श जिल्हा बनणार यामध्ये शंकाच नाही. ठाणे जिल्ह्याच्या आपल्या अर्थव्यवस्थेतलं योगदान $48 बिलियन आहे. 2030 पर्यंत ते $150 बिलियन इतकं करायचं आहे. MMRच्या विकासासाठी MMRDA आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये MOU झाला आहे. मुंबईचा GDP दुप्पट होतोय. मुंबई एवढेच पालघर, ठाणे आणि रायगडचं योगदान असणार आहे. पुनर्वसन, परवडणारी घरं, जागतिक दर्जाची वाहतूक यंत्रणा आणि दर्जेदार लाईफस्टाईल असं ठाणे जिल्ह्यात चौफेर विकास करायचा आहे. देशातल्या सगळ्यात मोठे ट्रान्सफॉर्मेशन झालेला जिल्हा म्हणून देशात आघाडी मिळवून देण्याचं स्वप्न आपण पाहिलं आहे. आपलं सरकार हे कोणत्याही परिस्थितीत साकार करणार. ठाण्याचा चेहरामोहरा बदलणारे तब्बल 34 इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू आहे. मेट्रो, बुलेट ट्रेन, कोस्टल फ्लायओव्हरचं समावेश आहे. यासाठी तब्बल 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. नागला बंदर येथे सर्वात मोठी चौपाटी विकसित होती आहे. ठाणेकरांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी, मनोरंजनासाठी ही मोठी सुविधा विकसित होती आहे. माझ्याकडे गृहनिर्माण, नगरविकास यासारखी महत्त्वाची खाती आहे आणि यामध्ये आम्ही लवकरच नवीन क्रांतिकारी गृहनिर्माण धोरण आणतोय. नवीन पॉलिसी, परवडणारी घरं असतील, परवडणारी भाड्याची घरं असतील, वर्किंग वुमन्ससाठी असतील, स्टुडंट हॉस्टेल असेल, गिरणी कामगारांसाठी घरं असतील, सर्वसामान्य लोकांसाठी घरं, हे मोदीजींचं सगळ्यांसाठी घरं हे धोरण देखील आपण राबवतो. येत्या 5 वर्षात 8 लाखापेक्षा जास्त घरं आपण बांधतोय. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पाही जवळजवळ पूर्ण झाला आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंकचं काम 96% पूर्ण झालं आहे. आमच्या कामात कोणताही स्पीड ब्रेकर नाही आहे. राज्याच्या सगळ्या विकासासाठी प्रचंड ऊर्जा, सामर्थ्य आणि इच्छा लागते आणि ती आम्हाला प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांच्याकडून वेळोवेळी मिळते आहे. त्यांचंही सहकार्य, योगदान या राज्याच्या विकासामध्ये मिळते. शासन जागतिक दर्जाची वाहतूक यंत्रणा आणि दर्जेदार लाईफस्टाईल असं ठाणे जिल्ह्यात चौफेर विकास करायचा आहे. देशातल्या सगळ्यात मोठे ट्रान्सफॉर्मेशन झालेला जिल्हा म्हणून देशात आघाडी मिळवून देण्याचं स्वप्न आपण पाहिलं आहे. आपलं सरकार हे कोणत्याही परिस्थितीत साकार करणार. ठाण्याचा चेहरामोहरा बदलणारे तब्बल 34 इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू आहे. मेट्रो, बुलेट ट्रेन, कोस्टल फ्लायओव्हरचं समावेश आहे. यासाठी तब्बल 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. नागला बंदर येथे सर्वात मोठी चौपाटी विकसित होती आहे. ठाणेकरांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी, मनोरंजनासाठी ही मोठी सुविधा विकसित होती आहे. माझ्याकडे गृहनिर्माण, नगरविकास यासारखी महत्त्वाची खाती आहे आणि यामध्ये आम्ही लवकरच नवीन क्रांतिकारी गृहनिर्माण धोरण आणतोय. नवीन पॉलिसी, परवडणारी घरं असतील, परवडणारी भाड्याची घरं असतील, वर्किंग वुमन्ससाठी असतील, स्टुडंट हॉस्टेल असेल, गिरणी कामगारांसाठी घरं असतील, सर्वसामान्य लोकांसाठी घरं, हे मोदीजींचं सगळ्यांसाठी घरं हे धोरण देखील आपण राबवतो. येत्या 5 वर्षात 8 लाखापेक्षा जास्त घरं आपण बांधतोय. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पाही जवळजवळ पूर्ण झाला आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंकचं काम 96% पूर्ण झालं आहे. आमच्या कामात कोणताही स्पीड ब्रेकर नाही आहे. राज्याच्या सगळ्या विकासासाठी प्रचंड ऊर्जा, सामर्थ्य आणि इच्छा लागते आणि ती आम्हाला प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांच्याकडून वेळोवेळी मिळते आहे. त्यांचंही सहकार्य, योगदान या राज्याच्या विकासामध्ये मिळते. शासन म्हणजे एकटे मंत्री आणि आमदार नसतात, तर प्रशासन हे शासनाचे रथाचं महत्त्वाचं चाक आहे. शासन आणि प्रशासन ही रथाची महत्त्वाची 2 चाकं आहेत. मी जिल्हा प्रशासनाचे कौतुक करतो. सर्वच विभागांनी अतिशय डेडिकेशनने काम केले. ठाणे जिल्हा तर उद्योगाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षी ठाणे जिल्हा उद्योग केंद्राने गेल्या 2 वर्षात 10,061 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीसह 150 सामंजस्य करार केले. त्यामधून 1 लाख रोजगार उपलब्ध होणार आहे. ठाणे शहराला 32 किलोमीटरचा समुद्र सागरी किनारा लाभला आहे. 11.90 किलोमीटर सागरी किनारा विकासाचं नियोजन आपण करतोय. त्यातही 5.5 किलोमीटरचा प्रकल्प पूर्ण झाला आहे. 14,000 क्षमतेचं भव्य असं कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे.
दिव्यांग बंधू भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी CSRच्या माध्यमातून दिव्यांग कल्याण केंद्र उभारले. क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात ठाणे पालिकेचा 4था क्रमांक आला आहे. या ठिकाणी यंदा UPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवणारे 7 विद्यार्थी ठाणे महापालिकेच्या कैलासवासी CD देशमुख प्रशासकीय संस्थेचे विद्यार्थी आहेत. त्यांचं यश आम्हा सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे. शासनाच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये ठाणे महापालिकेचा पहिला क्रमांक आला. मी त्यांचंही अभिनंदन करतो. उमेद अंतर्गत लखपती दीदी योजनेत ठाणे जिल्ह्याने 100% उद्दिष्ट पूर्ती केली आहे. सुमारे 47,000 स्वयंसहायता गटातील महिलांचं वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांहून अधिक झालंय. मोबाईल मेडिकल युनिट कार्यक्रमात ठाण्याला पारितोषिक मिळाले. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानमध्ये कुटुंबांना घरकुल देण्यासाठी मिशन मोडवर कामकाज करण्यात आले. स्मार्ट PHC, स्मार्ट स्कूल उभारली जात आहेत, म्हणजे मॉडर्न शाळा. मीरा भाईंदर येथे दिवाणी तर ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचे लोकार्पण नुकतंच झालंय. ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काही आव्हानं सुद्धा मला दिसतात. जिल्ह्यातल्या पाण्याच्या टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी काळू धरणावर आपण काम करतोय आणि त्याचं काम युद्ध पातळीवर आपण सुरू केलेलं आहे. ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी आपलं महाराष्ट्र सरकार सदैव कटिबद्ध आहे. आज महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा राज्याच्या प्रगतीचा, भरीव विकास आणि कल्याणकारी योजनांचा संकल्प आपण करूया. त्यासाठी कविवारी सुरेश भट यांच्या 2 ओळी मी या ठिकाणी वाचतो, त्या कायम प्रेरणा देणाऱ्या आहेत. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला ते सूर्य चंद्र तारे. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला ते सूर्य चंद्र तारे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन याच्या मी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. आणि महाराष्ट्रासाठी ज्यांनी ज्ञात अज्ञात हुतात्म्यांनी जे बलिदान दिलं त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि मी माझ्या भावना आता मनोगतातून व्यक्त केलेल्याच आहे. पण महाराष्ट्रामध्ये आज जे आपण पाहतोय, गेल्या 2.5-3 वर्षामध्ये विकासाचे प्रकल्प, लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड आम्ही घातली आणि महाराष्ट्रातील जनतेने भरभरून आशीर्वाद देखील दिले. आता मी उपमुख्यमंत्री, देवेंद्रजी मुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री अशी एक टीम आम्ही जे काम करतोय, गेल्या वेळेचा जे वेग आहे कामाचा त्यापेक्षा दुप्पट वेगाने या महाराष्ट्राचा विकास करू, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करू. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं, शासन आणि प्रशासन ही रथाची 2 चाकं आहेत. शासन आपल्याद्वारे लाडकी बहीण योजना अशा अनेक योजना राबवण्यामध्ये शासनाबरोबर प्रशासनही होतं आणि म्हणूनच अशा मोठ्या योजना कामयाब होऊ शकल्या. आणि म्हणूनच या महाराष्ट्र सगळ्या नंबर 1 आहे देशामध्ये. GDP असेल, FDI असेल, या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये, स्टार्टअपमध्ये क्षेत्रात महाराष्ट्र नंबर 1 आहे. आणि महाराष्ट्र नंबर 1 ठेवून आणखी त्याच्यामध्ये त्याला गती देण्याचं काम आमचं सरकार करेल. आजच आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या शुभ हस्ते वेव्हचं उद्घाटन आहे आणि यामध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट असं या ठिकाणी कार्यक्रमाचं स्वरूप आहे. त्यामुळे इंडस्ट्री बरोबरच इतर उद्योगांबरोबरच मनोरंजन आणि मीडिया या दोघांना देखील प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. ही मोठ्या इंडस्ट्रीज आहे आणि मग इंडस्ट्रीला त्यांना ब्रँडिंग करणं, त्यांचं शोकेसिंग करणं आणि त्यामुळे मुंबईला खरं आणि हे मुंबईमध्ये होतं आहे. म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की एवढा मोठा पहिल्यांदा कार्यक्रम होतोय आणि त्यासाठी मुंबईची निवड केली. आता मुंबईत होणारे प्रकल्प, झालेले प्रकल्प याचं शोकेसिंग होईल, मार्केटिंग होईल आणि मुंबईला देखील जागतिक नकाशावर एक्सपोजर मिळेल. आणि मुंबई आहे, जगाच्या नकाशावर मुंबईचं महत्त्व आहेच, परंतु अशा या कार्यक्रमामुळे ते वृद्धिंगत होईल. कारण मोदीजींनी यापूर्वी देखील मुंबईला ग्लोबल फिनटेक हब करू, मुंबई हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे, त्याचबरोबर मुंबई हे पॉवर हाऊस होईल
अशा प्रकारचं जे काही भाष्य केलंय त्याची सुरुवात आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर या इंडस्ट्रीना देखील एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचा 66वा वर्धापन दिवस अर्थात महाराष्ट्र दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ध्वजावंदन करून महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आहेत. परंतु नंदुरबारमधील आमच्या सर्व बांधवांना, भगिनींना अत्यंत मनापासून या ठिकाणी 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. शिवाय कामगार दिन आज म्हणून आहे, देशभरामध्ये कामगार दिन साजरा होतो. ते कामगार दिनाच्याही मनापासून शुभेच्छा आहेत. आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे. अनेक उपक्रम सुरू करणार आहोत. येणाऱ्या 2-5 वर्षामध्ये नंदुरबार जिल्हा हा काट टाकेल आणि वेगळं काम या जिल्ह्यामध्ये उभं करण्यासाठी आमची सर्व टीम या ठिकाणी कामाला लागलेली आहे. राज्य शासनाने पीक विमा योजनेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरप्रकार या ठिकाणी राज्य शासनाचे निदर्शनास आले आणि त्यामुळे त्या योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. पूर्वी सारखी योजना या ठिकाणी सुरू राहील, परंतु तेवढ्यावर न थांबता राज्य सरकारने भांडवली गुंतवणूक करण्यासाठी दर वर्षाला 5,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात या विषयामध्ये आणि गरज पडल्यास अधिकची गुंतवणूक या ठिकाणी राज्य सरकार करायला तयार आहे. परंतु एक वेगळं शेतकऱ्यांना आधार मिळण्यासाठी एक वेगळं पाऊल या ठिकाणी राज्य शासनाने उचललेलं आहे. त्याचंसुद्धा मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. म्हणजे त्याची जातीनिहाय जनगणना होण्याची मागणी अनेक वर्षापासूनची होती. केंद्रीय मंत्रिमंडळाचं मी मनापासून अभिनंदन करेन, धन्यवाद देईन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना की त्यांनी या जनगणनेला हिरवा कंदील दिलेला आहे आणि लवकरात लवकर ही जनगणना सोडू. वेगळा आहे तो विषय माझ्या अखत्यारीचा नाही आहे, तो विषय राज्य शासनाच्या अखत्यारीचा आहे. त्याविषयी यथोचित वेगळा विचार केला जाईल. सर तो विषय मला या ठिकाणी प्रत्यक्षात माहिती नाही, त्यामुळे त्या विषयाची माहिती घेऊन मी आता. चोपडा तहसील येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, विविध विभागाचे विभाग प्रमुख, राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. आज महाराष्ट्र दिन, प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला अभिमान वाटावा, स्वाभिमान वाटावा असा हा महाराष्ट्र दिन आहे. या महाराष्ट्र दिनाच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. हा महाराष्ट्र दिन ज्यावेळेला महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मेला 1960ला, तेव्हापासून महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. 60 पासून महाराष्ट्राची प्रगती, महाराष्ट्र संपूर्ण देशाला दिशा देण्याचं काम, समृद्ध महाराष्ट्र, सक्षम महाराष्ट्र, विचारांची देवाणघेवाण करणारा महाराष्ट्र माझा हा दिल्लीचे तख्त राखतो असा आमचा महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्राच्या दिनानिमित्त साऱ्यांना शुभेच्छा देत असताना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा पवार, आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील, आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आदरणीय संजयजी सावकारे, माजी आमदार लता सोनवणे यांच्या वतीने मनापासून 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा. कामगार संपूर्ण जगामधल्या कामगारांना
त्यांच्या न्याय हक्कासाठी ज्यांनी संघर्ष केला, या संघर्ष म्हणून हा 1 मे जो दिन आहे हा संपूर्ण जगामध्ये कामगार दिन म्हणून साजरा केला जातो। आपल्या हक्कासाठी, आपल्या मागण्यांसाठी सारे कामगार हा संघर्ष करत असताना म्हणून जगामध्ये हा कामगार दिन साजरा करतो। त्या संपूर्ण कामगार बांधवांनाही आजच्या दिवसाच्या मनापासून शुभेच्छा। महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा वर्धापन दिन म्हणून संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून महाराष्ट्र दिनानिमित्त धुळे शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणनवर राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावळ यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला। यावेळी पालकमंत्री जयकुमार रावळ यांनी जिल्हावासियांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे देखील स्वागत केले। काय अपेक्षा आहे महाराष्ट्राला, देशाला काय? आपण पाहिलं की या राज्यामध्ये महायुतीचं सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आलंय। देवेंद्र फडणवीस साहेब दोघेही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आता थांबणार नाही हे जे ब्रीद आम्ही दिलं होतं त्याला अनुषंगून आता 100-150 दिवस होत नाही तितक्यात आपल्याकडे वेव्हज नावाची कॉन्फरन्स, आंतरराष्ट्रीय स्तराची कॉन्फरन्स, वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट हे महाराष्ट्राला त्याचं आयोजनची संधी मिळाली। त्याच्या माध्यमातून AI पासून तर एंटरटेन पासून तर ह्या सगळ्या म्युझिक पासून तर डिजिटल पासून या सगळ्यांना जगाचं एक शिखर परिषद ही इथे घेण्यात आली आणि त्याचं यजमानपद हे महाराष्ट्राला दिलंय असं आम्ही आमचं भाग्य समजतो। पुढच्या काळामध्ये जगातलं ऑडिओ व्हिज्युअल कॅपिटल जे आहे जर कुठे असेल तर ते आमच्या महाराष्ट्रामध्ये राहणार। त्या माध्यमातून लाखो कोटी रुपयाची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि आज त्या कार्यक्रमाची सुरुवात मुंबईमध्ये होते। माननीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती होणार आहे आणि जगातले अनेक देशांचे प्रतिनिधी, उच्चस्तरीय त्याच्यामधले अधिकारी, प्रतिनिधी हे इथे आलेत। जगातल्या विविध कंपन्या ज्या आहेत त्यांचे प्रतिनिधी देखील मुंबई इथे दाखल झालेत आणि आजपासून 3 दिवसापर्यंत ही कॉन्फरन्स चालणार आहे आणि या माध्यमातून त्या संदर्भातील पुढच्या 10-20 वर्षामध्ये ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट या कुठल्या दिशेने जाणार आहे, काय वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स काय काय होतंय आणि पुढच्या 10-20 वर्षामध्ये काय होणार आहे याची चर्चा ही आमच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होते। आज महाराष्ट्र दिन आहे आणि त्या दिनानिमित्त ही सुरुवात अत्यंत योग्य होते। मी मनापासून देशाचे कणखर पंतप्रधान मान्य मोदी साहेबांचं, देवेंद्र फडणवीस साहेब यशस्वी मुख्यमंत्री, दोघेही उपमुख्यमंत्री महोदय यांचं मनापासून अभिनंदन करतो। केंद्र सरकारच्या माध्यमातून देशाचे कणखर असे पंतप्रधान मान्य मोदीजींनी जातनिहाय गणना करण्यासंदर्भातील सूतोवाच करून निर्णय घेतलेला आहे। अनेक वर्षापासून, दशकापासून, पिढ्यांपासून ही मागणी होती की नेमकं आपल्या देशातलं डेमोग्राफी ही समजावी आणि त्या दृष्टिकोनातून अनेक वर्ष चर्चा चालली, पण निर्णय घेण्याबाबतीत कोणी त्याच्यामध्ये निर्णय घेत नव्हतं। नेहमीप्रमाणेच जे कधी झालं नाही आणि जे देशाच्या हिताचं आहे तो निर्णय माननीय मोदी साहेब घेत असतात। मोदी साहेबांनी तो निर्णय घेतल्यामुळे तळागाळातील सामान्य लोकांमध्ये एक हर्ष आणि आनंदाचं वातावरण आहे की त्या माध्यमातून या देशामधलं काश्मीर पासून तर कन्याकुमारीपर्यंत आणि आसाम पासून तर द्वारकापर्यंत या देशामधली डेमोग्राफी आणि सारी माहिती ही आपल्याकडे उपलब्ध असणार आहे। जातनिहाय गणना होणार आहे आणि त्या माध्यमातून जनतेची जी मागणी होती सामान्य तबक्यातील वर्गांना त्या माध्यमातून निधी किंवा न्याय हा सगळा मिळू शकणार आणि म्हणून एक आनंदाचं, एक उत्साहाचं वातावरण आहे। शेवटी देशकर म्हणून आपण, भारतीय म्हणून आपण सारे बंधूच आहात आणि देशमध्ये आपण सगळे एक बंधुभावचं वातावरण आहे, परंतु आकडे हे सगळी माहिती असली पाहिजे। त्या दृष्टिकोनातून अत्यंत ऐतिहासिक पाऊल आहे। मी धुळे जिल्ह्याच्या वतीने माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून सर्व जे घटक आहेत त्या घटकाच्या वतीने अभिनंदन करतो, आभार मानतो। मुस्लिम समाजाच्या प्रखर विरोधानंतर देखील वक्फ सुधारणा कायदा लोकसभा आणि राज्यसभेतून पारित झालेला असून हा कायदा मुस्लिम समाजावर अन्यायकारक आहे असा आरोप मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने केला आहे। हा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी देशभरात मुस्लिम समाजाद्वारे विविध प्रकारचे आंदोलन केले जात असून यामध्ये रात्री 9 ते 9:15 वाजेपर्यंत
आपल्या घरातील विद्युत पुरवठा खंडित करून बत्तीगुल आंदोलन करून या कायद्याचा विरोध करण्याचे आवाहन मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने केले आहे। केंद्र सरकार ने जो वक्फ बिल अमेंडमेंट पास किया है उसको लेते हुए मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ने सभी मुस्लिम समाज से अपील की थी कि आज 9 बजे के बाद 15 मिनट लाइट बंद करके इसका विरोध दर्ज करें। इसी के तहत हम बुल्ढाना शहर वासियों ने और वैसे तमाम मुस्लिम भाइयों ने लाइट बंद करके अपना विरोध दर्ज किया है और हम सरकार से अपील करते हैं कि इस वक्फ बिल को वापस लिया जाए। अत्यंत महत्त्वाचा आणि अनेक वर्ष ज्याची प्रतीक्षा होती या देशाला, तो निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने घेतलेला असून मला त्याचा खूप आनंद वाटतो। राज्यात आणि देशात अनेक लोकांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये यासाठी संघर्ष केला असून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा इशारा सरकारला दिला आहे। सरकारने त्यांच्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, कायद्याच्या चौकटीत राखून सन्मानपूर्वक त्यांना न्याय द्यावा, असे पंकजा मुंडे म्हणाल्या। ताई काय सांगणार या ठिकाणी तुमच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण पार पडलेलं आहे, काय संदेश जनतेला? आज महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र दिनाच्या मी समस्त महाराष्ट्रातील आपल्या सर्व चॅनलच्या व्ह्युअर्सना मनापासून शुभेच्छा देते। जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला आज मी इथे उपस्थित आहे आणि जालना जिल्ह्याचे विकास, त्याचं प्रगतीपथ आणि महाराष्ट्राचं प्रगतीपथ याच्यावर विस्तृत असं मार्गदर्शन आजच्या भाषणामध्ये मी केलं। केंद्र सरकारने काल देशामध्ये जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे, काय वाटतं? खूप 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 म्हणजे एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा सरकारचा आभार आणि अभिनंदन। अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत अनेक वर्ष ज्याची प्रतीक्षा होती या देशाला, तो निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने घेतलेला आहे। मला त्याचा खूप आनंद वाटतो आणि मला आठवतंय मुंडे साहेबांचं ते भाषण, जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की या देशामध्ये जातीनिहाय जनगणना झाल्यानंतर एक वेगळं चित्र किंवा एक योग्य चित्र सगळ्यांसमोर येईल आणि त्यांचं ते भाषण कालही खूप व्हायरल झालं। त्यांची आठवण तर आलीच आली, पण या महाराष्ट्रात, या देशात अनेक लोकांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये यासाठी संघर्ष केला, याच्या मागण्या केल्या, वेळोवेळी विचार व्यक्त केले, त्या सर्वांचे मनापासून आभार आणि सरकारचे तर त्रिवार आभार आणि अभिनंदन। पर्यावरणासाठी काय काम चालू आहे जालन्यात? आता तुम्ही भाषणात उल्लेख केला, भरपूर कामं चालू आहेत। पर्यावरणामध्ये भरपूर कामं चालू आहे असा उल्लेख नाही केला मी। असा उल्लेख केला की वसुंधरा दिन होता 22 एप्रिलला, 22 एप्रिल ते 1 मे असा आम्ही एक पर्यावरणाचा आठवडा पूर्ण राज्यामध्ये आव्हान केलं होतं। त्याच्यामध्ये पर्यावरण हे असं खातं नाही जिथे एक बजेट आहे आणि एक मार्ग तयार केला आणि तुम्हाला दाखवता आला। त्याच्यामध्ये ही एक प्रक्रिया आहे आणि ती आपल्या जीवनशैलीचा भाग बनली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान महत्त्वाचं आहे, कारण पर्यावरणाचा ऱ्हास प्रचंड झालेला आहे, त्याचा परिणाम सगळ्यांना भोगावा लागतोय। एक जनजागृतीसाठी सुद्धा आम्ही हा आठवडा समर्पित केलेला। मॅडम, एकीकडे तुम्ही ही सगळी जनजागृती करताय आणि दुसरीकडे सामाजिक संस्थांना उपोषण करावं लागते की अतिक्रमण हटवण्यासाठी, ते मग नदीमधले असतील, ते अतिक्रमण फक्त नदीमध्ये नाही, ते सगळीकडे आहे। अतिक्रमण कोण करताय? माणसंच करतायत आणि त्यांना कायद्याने हटवणं हे काम सरकार करतंय। की काही असं जगावेगळं इथे नाही आणि कुठेही बाहेरच्या देशात जरी गेलं ना तरी आपल्याला ही परिस्थिती दिसते। शासनाने कडक कारवाई करून अतिक्रमण हटवली पाहिजे। जालना जिल्ह्यात 57 कोटी रुपयाचा घोटाळा झाला आहे। शेतकऱ्यांचं जे अनुदान होतं ते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टाकलं, ते मला
तसं असेल तर लेखी तक्रार कोणी दिली तर मी त्याच्यावर पूर्ण तपासण्याची संबंधित विभागाला विनंती ताई, एक शेवटचा तपासणी करा. शेवटचा प्रश्न. मला जजेस बरोबर उद्घाटन आहे. मनोज जरंग यांनी काल पुन्हा मुंबईला जाण्याचा इशारा दिलेला आहे आणि त्यांनी सरकारला साथ घातली की 6 जूनपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करा, नसता आम्ही 28 ऑगस्टला अंतरवालीतून मुंबईच्या दिशेने प्रस्थान करू आणि 29 ऑगस्टला मुंबई येथे आझाद मैदान किंवा मंत्रालयासमोर आम्ही उपोषणाला बसणार आहे. सरकारने त्यांच्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि मी जसं सांगते नेहमी वेळोवेळी चौकटीत कायद्याच्या राखून सन्मानपूर्वक त्यांना न्याय द्यावा. चला, थँक्यू. 1 मे कामगार दिनाचे औचित्य साधून आज विविध संघटनेच्या माध्यमातून कामगार दिन MIDCच्या वाळूज येथे साजरा करण्यात आला असून कामगारांना किमान 26,000 वेतन मिळावे तसेच औद्योगिक परिक्षेत्रातील प्रत्येक कंपन्यांना PF धोरण असायला हवे जेणेकरून कामगारांना सुरक्षा आणि आर्थिक लाभ मिळेल. त्यामुळे सरकारने तसेच उद्योग मंत्र्यांनी कामगारांच्या विकास धोरणांकडे लक्ष वेधले तरच कामगारांचा विकास होऊ शकतो, अशा भावना यावेळी कामगार नेते मंडळींनी व्यक्त केल्या. आज 1 मे जे आहे ते जागतिक कामगार दिन आपण साजरा करताय. MIDC वाळूज औद्योगिक परिक्षेत्रामध्ये कामगार वर्गाची वसाहत आणि मोठ्या प्रमाणात इथं इंडस्ट्रियल वसाहती आहेत. मात्र आपण पाहतो की कामगारांचं कुठेतरी शोषण होतं, यासाठी काय म्हणजे सरकारनं करायला पाहिजे किंवा काय मागणी आहे? आज पूर्ण कारखान्यामध्ये 1 मेच्या निमित्तानं इथं सगळे कामगार जमलेले आहेत. प्रमुख कार्यकर्ते अजय बोहलकर आहेत, कॉम्रेड बडे, सनेरे, ननुरे. आज एक कारखान्यातलं नाव घेऊ इच्छित नाही मी. कारखाना एक असेल तर जर एका कारखान्यामध्ये 25 कामगार जर उपस्थित असले किंवा त्या कारखान्यात काम करीत असले तर 350 कॅज्युअल काम करतात आणि 350 कॅज्युअलमध्ये कमीत कमी 150 महिला आहेत. दुःखाची गोष्ट सांगतो कामगारांना, किती महिला कामगार दिवसाच्या नथ्या आठवणीनं सांगतो, दिवसभर 10 घंट्यामध्ये 5 टन 333 किलो वजन उचलती. ही कुणाला जर चुकीची गोष्ट वाटत असेल तर सिटू ऑफिसला यावं, आम्ही ते पुरू करून दाखवू. मागणी काय आहे? आणि म्हणून सरकारने जे किमान वेतन डिक्लेअर केलेलं आहे 26,000 रुपये, 8 घंट्याला 26,000 रुपये, ते सरकारनं इम्प्लिमेंट करावा, अंमलबजावणी करावी त्याची, त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. आणि म्हणून 1 मेच्या निमित्तानं आम्ही सगळ्या कामगार, कुठल्याही संघटनेचे कामगार असो, पण त्या किमान वेतनची अंमलबजावणी करतील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. इन्कलाब जिंदाबाद. CITUचा जिल्हा सेक्रेटरी. आत्ता जसं आमच्या कॉम्रेडनी सांगितलं की खरंच हे आजची अवस्था जी पाहिली तर कंत्राटी कामगारांचं ह्याच्यात त्यांच्या सुविधा कोणत्याच नाही आहेत. जसं सांगितलं की आमची मागणी स्वतः आहे की 26,000 हे किमान वेतन आजच्या याला भेटलं पाहिजे. किमान वेतनाची कुठेतरी आज अवहेलना करताना ही सरकार दिसते. त्यातल्या त्यात 4 संहिता ज्या त्यांनी लागू केल्या आहेत ते लवकरात लवकर आपल्या राज्यामध्ये लागू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने बऱ्याच राज्यामध्ये आज त्या लागू केलेल्या आहेत, बऱ्याच राज्यामध्ये, पण त्याच्यातून हा कामगार कसा वेगळा करण्याचा त्यांचा कट आहे. त्याच्या मागचा आज कामगारांमध्ये जातीयतेच्या ह्याच्यातून फूट पाडण्यात येते. खरी तर कामगाराची जात म्हणजे कामगारच. त्या ह्याच्यातून जर कामगार एकत्र पुढच्या ह्याच्यात जर नाही राहिला तर खरंच त्यांना जे आपण म्हणतो उद्योगधंदे हे जे आजच्या ह्याच्यात बरेच आपल्या महाराष्ट्रातून सुद्धा गुजरातकडे नेल्या जात आहेत, ही एक शोकांतिका आहे. त्याच्यानंतर दुसरं जसं कॉम्रेडनी सांगितलं, महिलांना जे 10-12 तास काम करावं लागतं, तिथं सुविधा कोणत्याच नाही आहेत. ESI असेल, त्याच्यानंतर दुसऱ्या वेगवेगळ्या सुविधा ज्या आहेत ते त्यांना भेटत नाही. PFसुद्धा असेल. त्याच्यानंतर आता सरकारचं पुढं आपण सर्वजण पाहतो, शिक्षक असो किंवा वेगवेगळ्या ठिकाणचा कर्मचारी असो, त्यांच्या आपण ज्याची मागणी करतो आहे की नोकरी संपल्यानंतरचं सुद्धा वेतन त्याला भेटलं पाहिजे. ते सुद्धा कसं कमी करण्यात येईल हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं तिथं सगळ्यात जास्त फोकस आहे. आमच्या कामगार संघटनेच्या वतीने सांगण्यात येत आहे की
कामगारांवर होणारे आता कायद्याच्या ह्याच्या रूपातून जे त्यांच्यावर अन्याय आहे ते कृपया त्यांनी थांबावेत. नसता येणाऱ्या ह्याच्या सिटू ही संघटना रस्त्यावर उतरून त्यांना एकत्रित जी कामगारांची ताकद जी आहे ती दाखवल्याशिवाय राहणार नाही.